श्री गुरुचरित्र अध्याय 14. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा वेन्मी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारात ज्ञान होय अम्हासी एसी. उधर्वतेच्या ब्रह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हावरती. ऐकुनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण. श्री गुरु कामधेनु जाण सांगता झाला विस्तारुनी. ऐक शिष्या शिकामणी भिक्षा केली त्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंदी परियेसा. तया साईंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन साईंदेव नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रयमूर्ती तिचा अवतारो अविद्या माये दिससी नरो. वेधा अगोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुझी होसी. ब्रह्मा विष्णू योमकेशी धरिले स्वरूप तू मानवासी. भक्त जनतारया तव महिमा वर्णावयासी. शक्ती कैशी आम्हासी मागणे एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी. भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पोत्री. अंती द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी. पुनरुपी विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वारी यवनी ही महाक्रूर असे तो. प्रतिसंवत्सरी ब्रह्मणासी घात करीतो तो जो बहुवसी. याचे कारण आम्हासी बोलावी तसे परियेसा. जाता तह्यावरी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया पृथ्वी प्रमस्तकी हस्त ठेविती. चिंता न करी म्हणून या भय सोडून तवा जावे. क्रूर यवना ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे. पुनरपी पाठविल महाप्रती. जो वरी परथोनी तू एसी असो आम्ही भरवसी. तू आलिया संतोषी जाऊ मग येथून या. निज भक्त आमुचा तुझी होसी. परंपरी वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी. वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी. सुखे नांदती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी. निरोगी शतायुष नांदाल ऐसा वर लाधोन निघे साईंदेव ब्रह्मन. जे ते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा. ब्रह्मना ते पाहता केसा ज्वाला रूप होता झाला. विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी. श्री गुरु ध्यातसे कोपालिया ओळंबयासी. केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा असे जयासी. काय करेल यवन दुष्ट गरुडाची या पिलियासी. सर्प केसाडनसी तेसी त्या ब्रह्मणासी. असे कृपा श्री गुरुची काय एखादेसी हासी. ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा ज्यासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण भय कैचे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया एसिया परी तो यवन. गृही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण. शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाला होऊनी त्यासी. जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यतेसी. कष्ट तसे तया वेळी स्मरण नसे काही. मने शस्त्र मारितो घाई. छेदन करीतोय अवेव पाही. विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी. धावत गेला ब्रह्मणा जवळी. लोळतसे चरण कमळी. म्हणे स्वामी तुझी माझा तुथे पाचारिले येथे. कवनी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देत तये वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर. गंगा तेरी जाय लवकर. श्री गुरुचे दर्शनासी. देखून या श्री गुरु नमन करी भावेसी. स्तोत्र करी भवसी. सांगे वृत्तांत अध्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिणे देशे जाऊ म्हणती स्नान करू तीर्थयात्रेसी. म्हणून या श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून. न विसंबे जाता तुमचे चरण आपण घेईल समागमे. तुमचे चरणाविने देखा राहू न शके
विमोचना एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धराया सागरासी गंगा आली भूमीसी तेसा स्वामी आम्हासी दर्शने उभार आपुला भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नेती सवे घेऊनी हे निश्चिती म्हणून या चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असे दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्राम समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असाल सुखे सकल अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तकी भाक देती तैवेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तीर्थे राहिले गुप्त रूपे नामधारक विन्मी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुअसी त्यासे कोटे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तारोन सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करुणी एकाग्र एक श्रोते सकळी एक वास सरस्वतीचे तिरे सायन देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली श्री गुरुचरित्र अमृत सायन देव आख्यान येत यवन भयरक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अदुष्ट यवन शासन नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।